हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. पौष्टिक असं शेवगा सूप. तुम्ही बघू शकता शेवगा सूप हे किती मस्त दिसतंय तर, आणि टेस्टला सुद्धा ते तितकंच छान लागतं. तर चला आपण आता बनवायला घेऊया शेवगा सूप. तर शेवगा सूप बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 पाव शेवगा. तर या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या खूप बारीक ज्या असतात त्या शेंगा यासाठी घ्यायच्या नाही. सूप बनवण्यासाठी ज्या मीडियम आकाराच्या शेंगा असतात त्या शेंगा यूज करायच्यात, जेणेकरून त्यात जास्त गर निघेल. तर चला आता आपण या शेंगा कशा निवडायच्यात ते बघूयात. तर सगळ्यात आधी आपण या शेंगाला थोडासा कट देणार आहोत आणि अशा प्रकारे बघा त्याचं साल उलट्या साईडने ओढणार आहोत, जेणेकरून दोघं साईडचे पण आपल्याला साल काढता येतील. तर अशाच प्रकारे आपण बाकीची पण शेंग अशीच काढून घेणार आहोत. उलट्या साईडने ओढायचं, म्हणजे तेवढी ती साल लगेच आपली सहज काढता येते. बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या पूर्ण शेंगांच्या अशाच साल काढून घ्यायच्या आहेत, आणि ज्या बाकीच्या राहिलेल्या आहेत त्या आपण वरच्यावरती काढू शकतो. साल काढून घ्यायची. बघा अशा प्रकारे आपण सगळ्या शेंगांचे साल काढून घेतलेले आहेत. तर आता आपण शेवगा सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी कुकरमध्ये ते शेवग्याच्या शेंगा ज्या निवडल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. यात आपण घालणार आहोत 1 मीडियम आकाराचा कांदा, 1 मीडियम आकाराचे टोमॅटो, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, यामुळे टेस्ट खूप छान येते सूपला, आणि 1 हिरवी मिरची. तर आता आपण यात पाणी घालणार आहोत. जेवढं आपल्याला सूप हवं आहे तेवढं आपण पाणी जरी घातलं तरी चालेल. तर मी थोडंसं त्याच्यावरती पाणी घेतलेलं आहे. तर आता आपल्याला या कुकरच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर 2 शिट्या झालेल्या आहेत, आणि 2 शिट्या झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो आपण हे कशा प्रकारे छानपैकी शिजलेलं आहे. एकदम मस्त अशी आतपर्यंत ही शेंग मस्त शिजली गेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, चाळणीच्या साहाय्याने हे सगळं पाणी काढून घेणार आहोत. ह्या पाण्याचा यूज आपल्याला सूपमध्ये टाकायसाठी होईल. तर चला आता हे जे आपलं शेंगा, कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि मिरची आहे हे आपण याचं वाटण करून घेणार आहोत. आणि मिक्सरमध्ये याचं खूप बारीक वाटण करायचं नाही आहे. अगदी काही सेकंदासाठी हे चालू करायचं आहे आणि लगेच मिक्सर आपलं बंद करायचं आहे. तर बघा हे अशा पद्धतीने याचं वाटण झालं पाहिजे. आता आपण ज्या चाळणीतून पाणी गाळलं होतं त्याच चाळणीतून याचा गर आपण गाळून घेणार आहोत. हे सगळं आपण त्या चाळणीत घालूयात. आणि याचा सगळा गर आपण त्या चाळणीतून गाळून घेऊयात. तर फक्त जे शेंगांचे शिरा असतील त्याच त्यात उरलेल्या असतील. आपण सगळा गर गाळल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. बघू शकता आता आपण हे जे आपला गर आहे हा व्यवस्थित आपण या पाण्यामध्ये सगळं मिक्स करूयात. आणि आता आपण या पॅनला गॅसवरती ठेवणार आहोत. याला आपल्याला छानपैकी एक उकळी येऊ द्यायची आहे.
उकळी आल्याच्या नंतर आपण हे एकदा सगळं मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपण यात चव येण्यासाठी घालणार आहोत अर्धा चमचा जिरा पूड, पाव चमचा चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्समुळे चव खूप छान येते. नंतर चवीपुरता मीठ आणि आता आपण हे सगळं छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण याला एक उकळी येऊ देणार आहोत. मग आपलं शेवगा सूप हे तयार असेल. तर चला आता आपलं शेवगा सूप तयार झालेलं आहे. तर किती मस्त अशा प्रकारात आपलं हे शेवगा सूप तयार झालेलं आहे. अगदी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. एकदम मस्त टेक्स्चर त्याला आलेलं आहे आणि आता एक उकळी पण त्याला आलेली आहे. तर आपलं शेवगा सूप हे तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करू शकतो आणि सर्व करू शकतो शेवगा सूप. वेट लॉससाठी शेवगा सूप पिणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर वेट लॉस करायचं असेल तर महिन्यातून 4दा तरी आपण हे सूप प्यायला पाहिजे आणि खूप टेस्टला पण खूप अप्रतिम लागतं. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.